आपण काही वटपौर्णिमेच्या साड्याला पिको फॉल करणार आहोत आणि त्या साड्या किती होतात एका दिवसात ते सुद्धा बघायचं आहे. आपण स्वतःला एक चॅलेंज द्यायचं आहे आणि त्या साड्या आज पूर्ण होतात का नाही ते बघणार आहोत. तर चला मग स्टेप बाय स्टेप आपण साड्या कशा पिको फॉल करतो ते मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा मैत्रिणी, अशाच प्रकारे मी जे आपले फॉल आहेत ना ते आता धुवून घेणार आहे. पण त्याचबरोबर एक काळजी घ्यायची आहे की एकत्र ज्यावेळेस फॉल धुतो आपण त्यावेळेस काय करायचं आहे, सगळे जे सेम कलरचे फॉल आहेत ते पाण्यात ठेवले तरी चालतील. पण जर एखादा वेगळ्या कलरचा फॉल असेल तर आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे अगोदर, जेणेकरून एकामेकाला कलर लागणार नाही. धुतल्यानंतरही एका जागेवर ठेवायचे नाहीत, अशा प्रकारे सेपरेट सेपरेट ठेवायचे आहेत. आणि ह्याच पद्धतीने सगळे फॉल आता मी धुवून घेणार आहे. आता आपले सगळे फॉल धुवून झालेले आहेत. आता मस्त छानपैकी गुढी न पडता वाळून टाकायचे आहेत. आणि आता फॉल वाळेपर्यंत आपल्याला ज्या साड्या आहेत ना पिको फॉलला घेतलेल्या, त्या साड्या सगळ्या एकखट्ट्याच म्हणजे अगोदरच मशीन चालू करायच्या अगोदरच दोन्ही साईडनी जे आपले कोणे असतात किंवा एक्स्ट्राच्या जास्तीच्या साड्या धागे दोरे निघलेले असतात किंवा राहिलेल्या साडीचं जर एखाद्या साडीला ब्लाऊज पीस राहिलेला असेल तर ते ब्लाऊज पीस काढून घ्यायचे आहेत. आणि व्यवस्थित दोन्ही साईडनी सुद्धा साड्या कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून काय होतं, साड्याला पिको फॉल करायला जर बसलं, पिको फॉल करायला जर साड्याला बसलं तर आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं, प्रत्येक साडीला खाली यायला लागतं, नंतर साडी व्यवस्थित कट करावं लागते. तर हे नंतरचा कुटाणा होऊ नये म्हणून आपण अगोदरच सगळ्या साड्याला व्यवस्थित दोन्ही साईडनीही कट करून घ्यायचं आहे. तर चला मग अशा प्रकारे सगळ्या साड्या व्यवस्थित कट करून घेऊया.
तर ही पहा, आता अशा प्रकारे आपली शेवटची साडी जी आहे ती राहिलेली आहे. आता ही साडीला सुद्धा व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता सगळ्या साड्या फॉल लावण्यासाठी रेडी आहेत. आणि खरं तर प्रत्येक बायकांना वाटतं फॉल लावणं हे खूप सोपं काम आहे, पण माझ्या माहितीने विचार केला तर फॉल लावणं ही सगळ्यात अवघड काम वाटतं मला. कारण का ब्लाऊजला आपण एक धागा लावला तर ब्लाऊज शिवायचं होतं, पण प्रत्येक साडीला 2 धागे बदलायला लागतात. तर हे पहा, आता अशा प्रकारे साड्या झाल्यानंतर मी वाळलेले फॉल जे आहेत तर हे पहा मैत्रिणींनो, तर अशा प्रकारे आपण सगळी तयारी करून घेतल्यानंतर आता साडीला फॉल लावून व्यवस्थित घ्यायच्या आहेत सगळ्या. कारण खूप व्हिडिओ मोठा आहे आणि इतक्या पूर्ण मोठ्या व्हिडिओमध्ये वाईज भरणं काही शक्य नाहीये. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडी थोडी माहिती देत आहे. तर अशा प्रकारे आता अगोदर काय केलंय मी, सगळे एका रंगाचा दोरा लावल्यानंतर ज्या साड्याचे पदर त्या सेम कलरचे आहेत किंवा बॉर्डर सेम कलरचे आहेत आणि जे छोटे काठ असतात ते एकाच कलरचे आहेत, अगोदर वन साइड पदराचे पिको करून घेतले. नंतर त्या सेम धाग्यानेच फॉल लावून घेतलेले आहेत आणि नंतर धागा बदलल्यानंतर एखाद्या साईडचा पिको जरी राहिला तरी आपण नंतर करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता अगोदर त्या साडीला फॉल लावून घेतल्यानंतर एका साडीच्या पर्पल कलरच्या साडीचा पदर जो आहे तो मोरपंखी कलरचा होता. नंतर मग त्याला सुद्धा मी पिको करून घेतला आणि आता हे पहा तुम्ही थोड्या म्हणजे साडीचा जो नास्ता पदर असतो त्या पदराला सुद्धा मी धागा थोडासा चेंज केलेला आहे, गुलाबी कलरचा लावलाय, पण पूर्ण बॉर्डर जी आहे ती गुलाबी नाही, नेसत्या पदरालाच फक्त गुलाबी आहे, व्हिडिओमध्ये दिसतंय त्या प्रकारे. आणि नंतर आणखीन एकदा धागा बदलायची पाळी आलेली आहे, जी पुढच्या साईडला आपल्या बुट्ट्या चालू होत्यात तिथून पुढे बुट्ट्या चालू झाल्या की ते पाहू शकता तुम्ही. आता इथून पुढे धागा बदलून नंतर बॉर्डरच्या मोरपंखी धागा लावून पुन्हा पदराला टिप मारून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे सगळ्या साड्याला व्यवस्थित प्रकारे आपण फॉल लावून घेऊया पटपट. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा. तर हे पहा मैत्रिणींनो, शेवटच्या साडीला फॉल लावल्यानंतर मी अशी व्यवस्थित छान प्रकारे सगळ्या साड्यांना हातशिलाई करून घेतलेली आहे आणि हातशिलाईचा मी थोडाच व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला, कारण का पूर्ण व्हिडिओमध्ये हातशिलाई करणं पूर्ण साड्याला शक्य नाही. तर हे पहा आपल्या साड्या करून झालेल्या आहेत पूर्ण पिको फॉल. तर एका दिवसात किती साड्या होत्या आपलं हे चाललं होतं आणि पूर्ण 13 साड्या होत्या. तर 13 साड्या काही एका दिवसात जमल्या नाही मला, दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत करायला लागल्या, म्हणून आज व्हिडिओ टाकते आणि व्हिडिओ एडिट करण्याला त्याला खूप जास्त वेळ जातो. तर अशा प्रकारे मी पूर्ण साड्या केल्यानंतर व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
चॅनलला नक्कीच बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मैत्रिणी.